हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला चष्मा किंवा गॉगल ठेवण्यासाठी आयग्लास होल्डर बनवून दाखवणार आहे. चला तर मग. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला एक पिन लागेल, आपल्याला कात्री लागेल, व्हाईट कलरची एक उलन लागेल, ब्लॅक कलरची एक उलन लागेल, पिंक कलरची एक उलन लागेल. पहिले आपण 14 चेन करून घेऊया, म्हणजे 14 साखळे. हे आपले 14 चेन झालेले आहेत. नंतर आपण सिंगल क्रोशा करत जायच्यात. हे अशा पद्धतीने हे आपले 13 चेन झालेले आहेत. हे सिंगल खांब आपले. आणखीन त्यापुढे आपल्याला आणखीन असेच एकामध्येच 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत. आणि पुढे नंतर अशाच पद्धतीने आपल्याला 13 सिंगल खांब घेत जायचे. इथे आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत एकातच. नंतर इथं जोडून घेऊया आपण. एक चेन घ्यायची आणि आपण मार्कर करून घेऊया इथं, म्हणजे आपला सुरुवात कुठून झालेली आहे ती. त्यातूनच आणखीन एक आपल्याला सिंगल खांब घेत जायचं. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. आता आपण एकामध्ये 3 खांब घेतलेले होते, म्हणजे 2 खांब घेतलेले होते. तिथं 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 त्या शेजारी 1 घ्यायचा, नंतर त्या शेजारी 2 घ्यायचे. तर आपल्याला सिंगल खांब घेत जायचे. अशा पद्धतीने आपली दिसते ही बाजू आपली. इथे आपण सिंगल खांब घेतलेले आहेत 2 एकत्र. त्यामध्ये आपण 2 सिंगल खांब घ्यायचे. सिंगल क्रोशा 2 घ्यायचे आपल्याला. नंतर 1 घ्यायचं. हे आपले मार्कर काढूया आपण. आणि त्या शेजारीच आपल्याला आणखीन 2 सिंगल खांब घ्यायचे. आणि आपण जोडून देऊया आता. इथं आपण एकत्र 2 सिंगल खांब घेतलेले होते, त्यामध्ये 2 घ्यायचे. त्या शेजारी 1 घ्यायचा. हे पहा, त्या शेजारी 1 आणि नंतर 2. नंतर आपण सिंगल खांब घेत जायचे यापर्यंत. मध्ये 2 सिंगल खांब घ्यायचे आणि त्या शेजारी 1, त्या शेजारी 1 आणि त्या शेजारी 2 घ्यायचे एकत्र. नंतर इथं आपण स्लिप स्टिच करून तर जोडून देऊया. त्या शेजारी आपल्याला सिंगल खांब एक घ्यायचा. आपण मार्कर जोडून घेऊया.
मार्कर काढून घेऊया आणि आपण स्लिप टिच घेऊन एक चेन घ्यायची, परत मार्कर जोडूया आपण तिथं. त्या शेजारीच आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचा, त्या शेजारी एक सिंगल खांब. आता आपल्याला ह्या साईडनं एक एक टाके वाढवत जायच्यात. हे पहा आपण इथंपर्यंत आलो. आता दोन वरती आपण परत नंतर दोनच खांब घ्यायचेत. ते शेजारी एक घ्यायचा, नंतर एक घ्यायचा आणि नंतर आपण दोन खांब घ्यायचे इथं मध्ये. नंतर त्या शेजारी आणखीन एक घ्यायचा आपण, नंतर एक घ्यायचा आणि नंतर घेऊन दोन्हीवर दोन खांब घ्यायचे आपले सिंगल क्रोशा. म्हणजे ही आपली बाजू पसरट होते अशी. आणखीन आपण दुसऱ्या बाजूलाही अशाच पद्धतीनं दोन्हीवर दोन घ्यायचेत खांब, सिंगल क्रोशा, परत सिंगल क्रोशा, आणखीन एक, नंतर एक आणि दोन खांब घ्यायचेत आपल्याला सिंगल क्रोशा परत तिथे. नंतर ते शेजारी सिंगल सिंगल घ्यायचेत, एक दोन, परत दोन्हीवरती इथे दोन घ्यायचे. आपण आता हे आपली पिन काढूया आणि स्लिप टिच करून आपण जोडून घेऊया. एक साखळी घ्यायची, एक चेन घ्यायची आपली. नंतर डबल क्रोशावरती एकच सिंगल क्रोशा घ्यायचा आपल्याला, परत त्या शेजारी एक सिंगल क्रोशा घ्यायचा. हे अशा पद्धतीने असा आपला बेस तयार होतो खालचा. स्लिप टिच घेऊया, एक चेन घेऊया, हे मार्कर काढून टाकू आपण आणि आणखीन एक चेन घ्यायची आपण. तेच दोन साखळी घ्यायची आपल्याला. आता आपल्याला हाफ डबल क्रोशा करत जायचे पुढं. त्या शेजारीच आपण हाफ डबल क्रोशा घेतला. हे पहा अशा पद्धतीने. हाफ डबल क्रोशा घेत जायच्यात आपल्याला. आपले दोन सिंगल क्रोशा होते, त्याच्यावर आपल्याला दोन हाफ डबल क्रोशा घ्यायच्यात. हे पहा, त्या शेजारी परत आणखीन एक हाफ डबल क्रोशा. आपल्याला टाके वाढवत जायचेत, सिंगलवर सिंगल आणि डबलवर डबल घ्यायच्यात हाफ डबल क्रोशा. इथे आपल्याला तसंच करायचं आहे. हाफ डबल क्रोशाच घ्यायचे आहेत आपल्याला, डबल एकावरती दोन घ्यायचे. सिंगल सिंगल हाफ डबल क्रोशा घ्यायच्या त्या शेजारी. 2 3 आणि 4 झालेत आपल्याला हाफ डबल क्रोशा सिंगल, आणि एकामध्ये आपल्याला 2 घ्यायचे ते. तीन आणि इथेही 4 आलेत हाफ डबल क्रोशा. आता 2 वर आपल्याला 2च घ्यायचेत आपल्याला. हे पहा, आता इथं मार्कर काढून आपण तर जोडून घेऊया. हे पहा,
आणि आपण 2 चेन घ्यायचे. आपल्याला अशाच पद्धतीनं करत जायचं आपल्याला हा बेस. हे अशा पद्धतीनं आपला बेस तयार झालेला आहे. आता आपण व्हाईट कलरची उलन जोडून घेऊया. दोन 3 चेन घ्यायचे आहेत, 3 साखळी घ्यायची. त्यामधूनच आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. आपल्याला 3 डबल खांब घ्यायचे आहेत. एक झाला, 2 आणि हे 3 डबल खांब आणि हे 3 साखळ्या, 4 झालेत. आता आपल्याला साखळीमधून तिसऱ्या चेनमधून ह्या पद्धतीने असं ओढून घ्यायचं. हे पहा, बाहेरून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं बाहेरून पप तयार होते आपल्या असं. आणि आपल्याला असे 2 चेन घ्यायचे करून हे आपला दोरा ह्याच्याबरोबरच आपल्याला घेत जायचं आहे. नंतर आपल्याला 1 आणि 2 एक खांब सोडून आपल्याला दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने 3 डबल क्रोशा करून घ्यायच्या. त्या 4 घ्यायच्या आहेत आपल्याला. 2 3 आणि हे 4. हे पहा, बाहेरूनच आपल्याला अशा पद्धतीनं घ्यायचे. हे करून हे दुसरा एक पप तयार झाला आपला. चेन करून घ्यायची आपल्याला. एक खांब सोडायचा आणि दुसऱ्या खांबावरती आपल्याला 4 डबल क्रोशा करून घ्यायच्यात. तीन झाले आणि हा 4था. नंतर आपण अशा पद्धतीनेच दोरा ओढून स्लिपटेज घेऊन एक चेन घ्यायची, दुसरी घ्यायची. हे आपल्याला असंच राऊंड करत जायचं इथपर्यंत. अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं. आपण आणखीन एक करून घेऊया इथं. तीन आणि हे 4 झाले डबल क्रोशा. बाहेरून असे आपल्याला या खांबावरतीच आपल्याला घ्यायचेत. पिन काढायची आणि दोरा ओढून घ्यायचा आणि स्लिप टेज देऊन साखळी घ्यायची, एक चेन घ्यायची आणि इथं जोडून घेऊया. आपण पहिले केलेलं होतं ना पप आपण त्या साईडला. हे पहा, अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती आपण असंच पप करत जायच्यात. असं स्लिप टेज देत इथं येऊया आपण. 3 चेन घेतल्या. आणखीन त्याच पद्धतीने आपल्याला असंच 4 डबल क्रोशा करून घ्यायच्यात. आपल्याला 3 डबल क्रोशा करायच्यात आपल्याला. आणि ही आपली साखळी म्हणून 4 होतात आपले. आणि साखळीतून आपण असं घ्यायचं. दोन चेन घ्यायचे. आणखीन असेच वरती करत जायचं आपल्याला. आपल्याला असं पूर्ण राऊंड करत जायचेत. हे अशा पद्धतीने बनलेलं आहे. हे आपण कट करून घेऊया हे दोरा घालून.
आपण डोळे बनवण्यासाठी ब्लॅक कलरची उलन घेऊया. त्यासाठी आपल्याला असे 3 चेन घ्यायची. ती 3 चेन घेतले. पहिल्या चेनमधून काढायचं, एक साखळी घ्यायची. नंतर त्यामधूनच आपल्याला असे 6 सिंगल खांब घ्यायचे, सिंगल क्रोशा घ्यायच्या 6. सिंगल क्रोशे झालेले आहेत आपले. आणि पहिल्याच आपण चेनमध्ये आपण असं स्लिप स्टिच घेऊन जोडून देऊ. हे पहा पद्धतीने आपण कट करून घेऊया. आपल्याला असेच 2 बनवून घ्यावं लागतील. आणखीन एक. आता आपण कान करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी आपण व्हाईट कलरची उलन घेऊया. आणखीन आपण अशाच पद्धतीने 3 चेन करून घ्यायचे. पहिल्या चेनमधून आपण स्पिन घालून आपण स्लिप स्टिच करून घेऊया. एक चेन घ्यायची आणि त्यामधूनच आपल्याला असेच 6 खांब घ्यायचे आहेत आपल्याला. सिंगल क्रोशा 3 झालेत आपले, 4 5 आणि हे 6 झालेत आपल्याला. पहिल्याच खांबामधून आपण असं स्लिप स्टिच घेऊया. एक चेन घेऊया. नंतर त्यामधूनच आणखीन एक आपल्याला असंच सिंगल खांब घ्यायचे आहेत. आणि त्यामधून आपल्याला असं 2 घ्यायचे आहेत. म्हणजे आता 6 वरती आपल्याला 12 खांब करायचे आहेत. हे 2 झाले, हे 2 झाले, तर हे 2 झाले. असे आपल्याला 12 खांब करून घ्यायचे आहेत. एक चेन घेतली, आणखी एक खांब घ्यायचं आपल्याला. आणि आता हे आपल्याला एकने कमी करतच जायचे वरती. परत त्या शेजारी एक सिंगल खांब घ्यायचा आणि कमी करत जायचे आहेत आपल्याला. 2 मध्ये 1 अशा पद्धतीने घ्यायचं आपल्याला. एक चेन घेतली, त्या शेजारी एक सिंगल खांब घेतला. नंतर आपल्याला हे दोन्हीमधून 1 करायचा, म्हणजे कमी करत जायचं आपल्याला. हे पहा, एक घ्यायचा इथे आणि इथे, ह्या दोन्हीमधून 1 घ्यायचा आपल्याला. त्या शेजारी एक सिंगल क्रोशा घ्यायचा. नंतर आणखीन एक सिंगल क्रोशा घेऊ आणि जोडून द्यायचा. इथं आपण पहिलं एक सिंगल क्रोशे घ्यायचे. आणखीन आपल्याला वरती अशाच पद्धतीने आपल्याला दोन्हीतनं 1 घ्यायचा. नंतर त्या शेजारी दोन्हीतून 1 करायचं. नंतर त्या शेजारी तसंच आणि स्लिप स्टिच घेऊन जोडून द्यायचं. कट करून घेऊया आपण लांबून. इथून आपण असं जोडून घेऊया. असं याचं तोंड बंद करून घेऊया. असं
हे आपला कानाचा शेप तयार झालेला आहे. असेच आपल्याला आणखीन एक करून घ्यायचे. हे पहा, 2 कानाचे शेप तयार झालेत आपले. आता आपण असं जोडून घेऊया इथे. ह्या साईडला आपण असं टाके घेऊन जोडून घेऊया. आणि हे डोळे, हे आपण अशा पद्धतीने कान जोडून घेऊया. हे अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. आपल्याला त्याला नाक करून घेऊया इथं आपलं सिपचं. हे पहा, हे जे कान 2 जोडून घेतलेले आहेत. त्यासाठी मी सँड कलरची उलन घेतलेली आहे, ग्रे कलरमधून अशी. हे आपलं सिप तयार झालेलं आहे. सिप ग्लास होल्डर तयार झालेला आहे आपलं. हे अशा पद्धतीने तुम्हाला बी हे पहा, सिप ग्लास होल्डर तयार झालेला आहे. हे अशा पद्धतीने आपण आपले सनग्लासेस ठेवू शकतो. कसे झाले ते सांगा कमेंटमध्ये.